शरीरावरती हा बॉल आदळलाय, आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने, त्यांनी चूक केली आहे, बॉल वरती जाणं गरजेचं होतं आणि त्यांच्याकडून चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये, बॉल जाईल. आपण पाहतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. सुरुवातीला बॉलच्या दिशेने आले परंतु निर्णय बदलला आणि ती चूक होती. अक्षय यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा इथे मिळाल्यात. करण धुळे थोडेसे नाराज होते, माहित होतं की बॉलच्या दिशेने जाणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत आणि याही क्षेत्ररक्षकाने पाठ दाखवली बॉलला. पाठ दाखवणं म्हणजे सर्वात मोठा गुन्हा आहे. आणखी एक बॉल जाईल, आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे, पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चांगली सुरुवात मिळाली आहे. आपण पाहतोय खरं तर 2 जीवनदानं देखील म्हणावी लागतील. चांगली सुरुवात केली. आपण पाहतोय अक्षय बांबुळकर यांनी ज्या पद्धतीने क्लासी आहेत अक्षय बांबुळकर आणि त्याच पद्धतीने सुरुवात इथे केली आहे. एक चौकार आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, एक चौकार आपण पाहिला अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजनला. दोन्ही वेळेस हवेमध्ये बॉल होते आणि ज्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेने दोन्ही वेळेस बॉल जाताना आपण पाहिलेत. 8 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खूप मोठा प्रहार अक्षय यांच्या बॅट मधून, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 6 6 धावा. चौथा धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेत बॉल आहे परंतु पडेल निर्जन स्थळी. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडतोय क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. करण धुळे बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी डावखुरे हाताचे मिलिंद. आता मात्र आपण पाहतोय अँगल बदलावे लागतील, क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करावे लागतात आणि ज्यावेळेस लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असतं गोलंदाज आणि कर्णधार यांच्यासाठी नेहमीच डोकेदुखी हा विषय असतो. ऑफ्टनच्या बाहेर स्लोवर हा बॉल होता. अपील देखील आहे, मे बी एज होतं ते सांगतायत आणि इथे आपण पाहतोय हे षटक संपलंय. पहिलं धावपलकावरती धावा आहेत 15. करण यांचं पहिलं षटक संपलं. धावपलकावरती धावा आहेत 15. 15 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महेंद्र धुळे दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी 15 धावा धावपलकावरती आहेत. मिलिंद आणि अक्षय बांबुळकर ही जोडी मैदानावरती आहे. दाढी जबरदस्त झेल टिपलाय आणि ही खासियत आहे बेस्ट ऍथलेटिक्स आपण म्हणतो करण धुळे यांना आणि चांगला झेल आपण पाहिला. खरं तर रॉंग हँडला हा झेल होता. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम दी करण. एक चांगला झेल पाहायला मिळाला करण यांच्या माध्यमातून आणि मोठी सफलता अर्जित केली आहे महेंद्र धुळे यांनी. पहिला धक्का लागलाय कात्रप संघाला. दिनेश आपण पाहतोय नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होतील. अक्षय बाद झालेत. चांगली स्टार्ट मिळाली होती अक्षय यांना.
दोन डावखुरे हाताचे बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाहीये. आपण पाहतोय अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात केलेत. अजय आहेत तिकडं. एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. मिलिंद स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळेस देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. स्लाइस झाला बॅटला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी अचूक आहे आणि फलंदाज आपण पाहतोय फलंदाज धावबाद असणार आहेत. आपण पाहतोय मिलिंद देखील धावबाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं करण यांच्या माध्यमातून. 2 विकेट या ठिकाणी कात्रज संघाने गमवल्यात. नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती. सतरा धावा धावफलकावरती आहेत. मिलिंद देखील बाद झालेत. सतरा धावा धावफलकावरती 17. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. करण धुळे चित्यापेक्षा देखील जास्त वेगाने धावलेत. 2 धावा तर अर्जित झाल्यात आणि 2च धावा मिळतील. किती वेग आहे करण धुळे. ज्या वेळेस मैदानावरती उतरतात 100% देण्याचा प्रयत्न जेही देऊ शकतात ते देण्याचा प्रयत्न ते करत असतात. ही गोष्ट महत्वाची. अष्टपैलू खेळाडू कसा असावा तर त्याचं उत्तम प्रात्यक्षिक किंवा उदाहरण आहे करण धुळे. अतिशय चांगले ॲथलेटिक्स आहेत. एकोणीस धावा. फुलटॉस बॉल. यावेळेस फटका. सरळ बॉल जाईल हातामध्ये. क्षेत्ररक्षक होते तिकडे आपण पाहतोय आणि झेल टिपलाय. विकेट. फलंदाज बाद. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज विकास मैदानावरती दाखल होतील क्रमांक 5 वरती. धावफलकावरती धावा आहेत 19. धावा धावफलकावरती आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. हा बॉल डॉट असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 19. षटक क्रमांक 1 मध्ये धावा आल्या 15. षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्यात केवळ 4. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. धावफलकावरती धावा आहेत 19 आणि विवेक गायकवाड यांना बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले गेले षटक क्रमांक 3 साठी. यावेळेस आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न आहे. बॉल ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. आवश्यकता होती या चौकाराची कात्रज संघाला देखील.
धावपलकावरती धावा आहेत 23. 3 षटकांची ही मॅच. 40 धाव्यांमध्ये देखील संघर्ष होऊ शकतो हे देखील कात्रप संघाला माहिती आहे. आणि जोविली संघ विचार करत असेल की अंतिम षटक आहे, कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर आपण देखील या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती राहू शकतो. चांगला बॉल आपण पाहतोय विवेक गायकवाड यांच्या माध्यमातून. हिटिंग ऑफ द डेक गोलंदाजी पाहायला मिळाली. लेंथला हिट केलं गोलंदाजाने. यावेळेस आपण पाहतोय रबर बॉल आणि अतिरिक्त बाउन्स नेहमी रबरला मिळतो. फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय. हवेमध्ये जरूर खेळत 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. रबर आहे, रबरमध्ये इलॅस्टिसिटी असते आणि पहा इलॅस्टिसिटी म्हणजे एखादी वस्तू की जी इट्स रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. ज्यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर होते परंतु झैल इथे सुटलाय आणि 1 धाव वर्धित होईल. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आहे. 2 धावा जर पूर्ण होतील. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 27. 27 लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात. 27 धावा धावफलकावरती आहे. 27. प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय. लेंथ मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होतं. धावबाची संधी आहे. फलंदाज धावबाद होतील. विकेट आली शेवटच्या बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये. धावफलक राहिले 27 धावेंपर्यंत मर्यादित. 28 धावेंचे लक्ष असेल टीम सोवेली आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का हा प्रश्न आहे. भोज संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. भोज आणि बिलवली या 2 संघांदरम्यान पुढची मॅच होणार आहे. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. लक्ष असणार आहे 28 धावेंचं. 28 इज द टार्गेट. 28 धावेंचं लक्ष आहे. भोज संघाचे संघनायक आपण टॉससाठी या विनंती आहे.
तर खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. जिंकलो काय घ्यायचं बॅटिंग का काय फिल्डिंग दिवाला होता बॅटिंग घेऊ थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. धावांचं टार्गेट मला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. या बेस्ट तुम्ही पाहताय विवेक गायकवाड आणि त्याच्या साथीने करण धुळे ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय बांबोळकर पहिल्या बॉलवरती डॉट बॉलने सुरुवात त्यांनी केली आहे. चांगली गोलंदाजी बळावी लागेल. या मॅच मध्ये खरं तर 28 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 28 धावांची गरज. गोलंदाज अक्षय ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडला. बर्धा वेगानं बॅटन पॅडच्या मधून बॉल मध्ये निघून चला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट समाप्त होत असताना चांगला क्रिकेट मैदानामध्ये गादवे कात्रप संघाला मागील मॅच मध्ये देखील खेळले आणि या मॅच मध्ये देखील जोगळी सारख्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट 3 षटकामध्ये 27 धावा नोंदवल्या आणि आता 28 धावा रोखत असताना या बेस पात्र लाईन थोडीशी खराब आहे. पण तो राजेश साळवी सर आमच्याकडे इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि धावफलक आता पुढे सरकत असताना एका धावेच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावरती 1 धाव जोडली गेली. स्वतःच नाहीतर संघाचं अकाउंट ओपन केलंय यावेळेस विवेक गायकवाडच्या माध्यमातून. अक्षय आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा बॅटन पॅडच्या मधून बॉल मात्र निघून चाललाय. यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकले. त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव होते. 1 चेंडू बॅट बॉलचा इशारा पंचांनी केला जरूर. परंतु यावेळेस पात्र बॉलला फेकून त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर डिबॅक स्कोरर लाईक सीमावार षटकार. स्वर्गीय प्रदीप भोईरेलेबाम बेलिबली संघाने टॉस जिंकला. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं ओम कोंडेश्वर बोथ संघाला बॅटिंगसाठी. हा षटकार आलाय. धावफलक बरोबर वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 21 धावांची गरज. या वेळेला देखील खेचायचं होतं ऑन साइडला परंतु बॅटची हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर यष्टिरक्षक विकासच्या हातामध्ये बॉल चाललाय. पहिला धक्का टीम जोगेली संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या पदे अजय धुळे जातात. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु कॅच ड्रॉप. झेल स्वीकारायचा प्रयत्न तर चांगला झाला परंतु झेल
हातवर निसटला आणि थ्रो देखील खराब आलाय. दरम्यान धाबा किती मिळतील तर 4 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि 4 धाबा कंप्लीट देखील झाला. 4 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं देखील समाप्त झालंय. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 17 धावांची गरज. गोरदास विकास भांडे विकासच्या विरोधात करण फुल डॉस होता. पंचांकडे इथे मात्र दाद मागितले नो बॉल साठी आणि पंचांनी देखील नो बॉल घोषित केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक मोठा फटका. पुन्हा एकदा पंचांनी इथे मात्र नो बॉल घोषित केलाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 0 बॉलवरती आता 14 धाबा खर्च करत असताना विकास अजूनही 3 धाबांची गरज. आणि गोलंदाज देखील आता बाद झाला. नवीन गोलंदाज दिनेश ड्राईव्ह केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चिके सिंगल एकवटाचा प्रयत्न होतोय. फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चिके सिंगल मिळतीय. स्कोर लेबल झालाय. आता फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज. सिंगल धाब्याचा प्रयत्न होतोय आणि आता हा सामना जिंकला टीम जर्मन जोबेली संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी कात्रप तुम्ही देखील चांगलं खेळला. तुमचं देखील कौतुक. पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. चला बेलबेली टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम ओम कोटेश्वर बोच